वैशाली स्वागत करते तुमचं एका नवीन व्लॉगमध्ये। तर आज आहे मंगळवार आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे आपलं रुटीन। तर आता झालाय बऱ्यापैकी म्हणजे चहा पाणी वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता लागूया आपण स्वयंपाकाला। चला तर मग बघूया। आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भरपूर अशा काही महत्त्वाच्या टिप्स देणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघू शकताय तुम्ही इथे आता मी शेंगदाणे भाजायला ठेवलेली आहे, भाजी कट करून ठेवलेली आहे। आज मी मटर बटाट्याची भाजी बनवणार आहे। तर इथे भाजी आहे, बटाटे कापून ठेवलेले आहेत, कांदा टोमॅटो लसूण वगैरे हे सगळी तयारी केलेली मी आता। आणि आता भाजी करते मी। आता आपली इथे भाजीला सुरुवात झालेली आहे। याच्यामध्ये मी कांदा टोमॅटो जिरं मोहरी लसूण हे सगळं टाकलेलं आहे, छान परतून घेतलेलं आहे। टोमॅटो आता आपला चांगला मऊ झालेला आहे। तर याच्यामध्ये आता मी टाकत आहे मसाले। तर त्याच्यामध्ये आहे गरम मसाला लाल तिखट आपलं म्हणजे जे रेग्युलर मसाले असतात आपले ते आहे। आता तेही टाकून घेत आहे मी आणि याला छान फ्राय करून घ्यायचं 2 मिनिटं। आता हे छान फ्राय झालेलं आहे। तर याच्यामध्ये आता टाकत आहे मी मटार आणि बटाटा। तर इथे आपलं आता भाजी टाकून झालेली आहे, 2 मिनिटं हिला असंच परतून घ्यायचं याच्यावर। आणि आता मी इथे कोथिंबीर टाकत आहे। तर भाजी आपली इथे थोडीफार परतून झालेली आहे आणि याच्यामध्ये आता मी दाण्याचं कूट टाकणार आहे। काय झालं बेटा, काय झालं? नको ना स्वराज त्रास देऊ तिला। तर इथे आता दाण्याचा कूट टाकलेला आहे मी, तोही 2 मिनिटं छान फ्राय करून घ्यायचा। आणि इथे मी आता एक तुम्हाला टिप देणार आहे। आता आपण म्हणजे जास्त करून पॅकेटचंच तेल वगैरे वापरतो। तर आता याच्यामध्ये एक काय झालं बेटा, घाबरू नये असं, तू स्ट्रॉंग आहे ना। तर आता याच्यामधलं तेल माझं संपलेलं आहे। तर मी काय करणार आता याच्यामध्ये लगेच दुसरं पॅकेट काढणार नाही, कारण आता मी काय करणार हे सगळं संपलेलं आहे याच्यामधलं तेल, पण थोडंफार केटलीला तेल लागलेलं असतं ना। थोडं शांत बस ना बेटा, थोडंफार केटलीला तेल लागलेलं असतं। तर मग मी काय करणार याच्यामध्ये गरम पाणी घेणार। बघू शकताय तुम्ही मी याच्यामध्ये गरम पाणी घेत आहे। आणि ह्या गरम पाण्यामुळे काय होतं, जे काय केटलीला लागलेलं तेल वगैरे असतं तर ते सगळं आपण ह्या भाजीमध्ये टाकू शकतो। आणि प्रत्येक पॅकेट संपल्यानंतर ही केटली जर आपण घासायला टाकली ना तर ती नेहमी क्लीन आणि स्वच्छच दिसते। त्यामुळे नेहमी पॅकेट संपल्यावर त्याच्यामध्ये लगेच तेल न उठता असं गरम पाणी टाकून ते भाजीमध्ये हे करून घ्यायचं। आणि त्यामुळे आपलं तेलही वाया जात नाही आणि म्हणजे भांडीही स्वच्छ राहतात। आता याच्यामध्ये टाकत आहे मी मीठ आणि आणखी थोडं पाणी टाकणार आहे मी याच्यामध्ये। तर बस आता ही भाजी शिजू द्यायची आणि मग आपली भाजी रेडी। आता इथे माझी भाजी टाकून झालेली आहे आणि मी चपात्या करत आहे। आणि त्यानंतर आता स्वराजला इथे जेवायला देत आहे मी, म्हणजे थोडंसं खाऊन जातो तो, एक छोटी चपाती खाऊन जातो। सकाळी चहा वगैरे काही पित नाही त्यामुळे। आणि इथे मी आता भाजी चेक करते की म्हणजे ती शिजली आहे की नाही आणि मग त्याला जेवायला देत आहे। नमस्कार। तर गेलाय आता स्वराज स्कूलला आणि हे पण गेले ड्युटीला। आता बऱ्यापैकी म्हणजे चिवची वगैरे आंघोळ झालेली आहे आणि बाकी घरातलं सगळं काम तसंच पडलंय। तर आता आपल्याला कामाला सुरुवात करावी लागेल। चलो तर मग आता मिशन घर काम सुरुवात करूया आता कामांना। तर हे बघा इथे बघू शकताय तुम्ही आमचं पोळपाट बेलणं। याच्यावर आमच्या सोफ्यावरच चपात्या झालेल्या आहे सकाळी चिव मॅडमच्या। तर असं करते ती, म्हणजे काही खेळायचं असेल खायचं असेल तर सगळ्या गोष्टींना सोफाच पाहिजे। फक्त जेवणाच्या वेळेस तेवढी ती खाली बसते आणि बाकीच्या वेळेस डान्स वगैरे करताना खेळताना तिचं चालू असतं खाली। बाकी एनी टाइम तिला सोफ्यावरच पाहिजे, म्हणजे जे काय असेल टीव्ही बघताना अशा दोन्ही टाइम मी जेव्हा चपात्या करते तर तेव्हा तीही चपात्या घेऊन बसते। तर ते सोफ्यावर वगैरे, म्हणून माझं हे सोफ्याचे जे कव्हर आहेत ना ते खूप म्हणजे खराब होत असतात। तर मला ते 3-4 दिवसातून तरी धुवायला टाकावेच लागतात।
तर इथे बऱ्यापैकी छोटी मोठी कामं झालेली आहेत आणि मग मी मारत आहे झाडू आणि चिवसोबत पण बोलणं चालू आहे. तिचं चालूच असतं, मम्मी काय करते काय नाही. तिच्या गप्पा अशा संपतच नाही. टी व्ही जरी चालू असली तरी तिच्या गप्पा संपतच नाही. आणि मग घर झाडून झाल्याच्या नंतर आता इथे लास्ट स्टेप आहे ती फरशीची. आणि आता मग मी पुसत आहे फरशी. आणि चिवचं बघा टी व्ही बघणं पण चालू आहे आणि मला म्हणते ती डान्स पण करणं चालू आहे. बघू शकताय तुम्ही टी व्हीवर गाणी सुरू आहेत आणि तिचा डान्स सुरू आहे. चालूच असतंय तिचं. तिला डान्स करायला प्रचंड आवडतो. एखाद्या वेळेस आपण एखाद्या दिवशी गाणे वगैरे नाही लावले तर तिला पाहिजे. आणि आता ती फॅन लावायला उठली. ते मी फरशी पुसत होते म्हणून ती फॅन लावायला उठली होती. एवढ्या गोष्टी तिला सांगायचं काम नाही पडत असतं. फरशी पुसून वगैरे झालेली आहे. आज मी अगोदर किचन ओटा आवरायच्या अगोदर फरशी पुसलेली आहे. कारण मला आज किचन ओटा जरा व्यवस्थित आवरायचा होता, घासायचा होता व्यवस्थित. कारण 5-6 दिवस झालेत मी ते घासलंच नाही आहे, फक्त जस्ट पुसून घेते स्प्रेनी. मी रोज काही धुवत नाही तो, कारण माझा गॅस बऱ्याच वेळा त्याच्यामुळे खराब झालेला आहे. आणि त्या ज्याच्याकडे आम्ही रिपेअर केला होता त्या दादांनी सांगितलं होतं की गॅसला जास्त पाणी वगैरे लागू देत जाऊ नका. त्यामुळे मग मी रोज काही ते सगळं घासत बसत नाही, फक्त जस्ट पुसून घेते. पण आता 5-6 दिवस झाले, 5-6 दिवस नाही म्हणता येणार, 4-5 तरी दिवस झाले असतील मी ते घासलेलं नाही आहे. तर मग म्हटलं आज घासून घ्यावं. आणि आज स्वराजला हाफ डे आहे, कारण आज मंथ एंड आहे. तर मग तसेच त्याचे पप्पा त्याला घेऊन येणार आहे स्कूलमधून, तर त्याला अजून यायला अर्धा तास आहे. मग ते दोघं आल्याच्या नंतर मग आम्ही जेवण करणार आहोत. तर तोपर्यंत माझं हे होऊन जाणार. तर करूया मग स्टार्ट. आता सकाळपासून काहीच आवरलेलं नव्हतं मी. किचन ओट्यावरचं सगळं जसंच्या तसंच आहे. तर मग आता आवरायला सुरुवात करूया. तर अगोदर इथे आता मी जे भाजी वगैरे असते प्लेटमध्ये थोडीफार उरलेली म्हणजे खरकटं जे आहे ते सगळं एका ठिकाणी जमा करत आहे आणि भांडे सिंकमध्ये ठेवत आहे. आणि इथे आता हे दुधाचं पातेलं वगैरे सगळं जागेवर ठेवत आहे. म्हणजे हॉटपॉट वगैरे सगळं फ्रीजवर ठेवत आहे मी आता सध्या. कारण मला ते किचन ओटा पण घासायचा आहे त्याच्यामुळे. आणि भाजी जी होती केलेली तर ती पण दुसऱ्या एका छोट्या भांड्यामध्ये काढत आहे. आणि ती भाजीची कढई पण घासायला टाकून देणार आहे. म्हणजे नंतर कमी भांडे पडतील नंतर जेवणाचे वगैरे मला घासायला. आता बऱ्यापैकी भांडे मी घासून घेणार. तर इथे आता मी भांड्यांना सुरुवात केलेली आहे. आणि हे किचन ओट्यावरचं जेव्हा मी आवरते ना, म्हणजे भांडे वगैरे घासायचे असतात किंवा किचन ओटा धुवायचा असतो तर तेव्हा रोज मी एप्रन लावत असते इथे. कारण मग नाहीतर आहे ना ते पाणी सगळं असं कपड्यांवर उडते आणि कपडे खराब होतात. तर त्याच्यामुळे भांडे वगैरे घासताना तर मी एप्रन वापरतेच. स्वयंपाक करताना नाही वापरत शक्यतो, म्हणजे लक्षातच राहत नाही माझ्या. पण हे भांडे घासताना मला आता इथे सवय झालेली आहे. इथे डोअरबेल वाजली होती म्हणून मी गेली होती. तर माझी मैत्रीण आली होती, तिला थोडं काम होतं म्हणून ती आली होती. आणि त्यानंतर मग ती गेली आणि परत मग मी माझ्या भांडे घासायला सुरुवात केली. तर बऱ्याच माझ्या मैत्रिणी आहेत, तर त्यांना असं थोडंफार कमीपणा वाटतो म्हणजे असे कामे करण्यामध्ये, घरातली कामं वगैरे. तर याच्यामध्ये कमीपणा वाटण्यासारखं काहीच नाही आहे. आपण जेवण बनवतो किंवा मुलांना वगैरे जेवायला देतो आणि घर वगैरे स्वच्छ ठेवतो, क्लीन ठेवतो आपल्या आजूबाजूचा परिसर. तर यामुळे काय होतं, आपल्या घरातल्यांचं जे आरोग्य आहे ते व्यवस्थित राहायला मदत मिळते. छान होतं, म्हणजे आजारी वगैरे कोणी पडत नाही. आपण जेवढी स्वच्छता वगैरे ठेवली, खाण्यापिण्याकडे व्यवस्थित लक्ष ठेवलं सगळ्यांच्या आपल्या, तर कोणी आजारी पडत नाही आणि सगळं व्यवस्थित राहतं. त्यामुळे याच्यामध्ये कमीपणा वाटण्यासारखं काहीच नाही आहे. जसं प्रत्येकाचं कर्तव्य असतं तसंच हेही आपलं एक कर्तव्यच आहे. आपण जर सर्वांची व्यवस्थित काळजी घेतली तर त्यांची हेल्थ व्यवस्थित राहण्यास मदत मिळते. ते त्यांचं काम चोखपणे पूर्ण करू शकतात, व्यवस्थित करू शकतात. मुलांना पण काही कमी अभ्यास राहत नाही, भरपूर अभ्यास वगैरे राहतो. त्यांना बाहेर पण ते खेळतात वगैरे. तर सगळ्या गोष्टींमध्ये त्यांचं व्यवस्थित असलं पाहिजे. त्यांचं फिजिकली, मेंटली ते व्यवस्थित राहिले पाहिजे. याकडे आपणच लक्ष द्यायला हवं.
त्यामुळे ही छोटी मोठी कामं जी असतात घरातली आणि जे त्यांचं खाणं पिणं या सगळ्या गोष्टींकडे आपण लक्ष द्यायलाच हवं. आणि त्यांचं करता करता आपण आपल्याकडेही आपल्या हेल्थकडेही दुर्लक्ष करायला नको. रोज आपणही आपल्या डाएटकडे वगैरे व्यवस्थित लक्ष द्यायला हवं. आणि रोज स्वतःसाठी अर्धा तास काढून सकाळी फिरायला किंवा घरात योगा करायला, थोडाफार व्यायाम करायलाच हवा. कारण ते पण हेल्थच्या दृष्टीने आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. योगा आणि सकाळचं फिरणं वगैरे हे जे काय असतं ना, तर ते आपल्याला मेंटली आणि फिजिकली दोन्ही वेळनी हेल्दी ठेवत असतं. हेल्दी राहत असतो आपण त्याच्यामुळे. तर त्यामुळे तेही आपण करायलाच हवं. त्याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. तर इथे आता माझी भांडी वगैरे घासून झाली होती. ती मी खाली ठेवत होती आणि हा पाण्याचा माठ पण धुवून घेत आहे, घासून घेत आहे स्वच्छ. रोज मी धुवत नाही हा. एक दिवस आडच धुते, कारण त्याच्यामध्ये बऱ्यापैकी पाणी असतं आणि मग ते पाणी वाया जातं, म्हणून मग रोज धुवत नाही. एक दिवस आड धुवून घेत असते. आणि आता धुवून स्वच्छ करून तो खाली ठेवलेला आहे, कारण आपल्याला ओटा आज घासायचा आहे. तर त्यामुळे एक एक सामान मी खाली व्यवस्थित काढून घेत आहे. आता इथे अगोदर गॅस मी घासून घेत आहे स्वच्छ आणि चालू झालेलं आहे इथं आता काम. थोड्या वेळात स्वराज येईल. त्याचे पप्पा त्याला घेऊन येणार आहेत आज. तर असं आहे. आणि मला एक गोष्ट इथे पण सांगायची आहे की कधी-कधी ना हे घरातली सगळी कामं करून आहे ना, आपल्याला रोज-रोज तेच करून कंटाळा येणं साहजिक असतं. याच्यामध्ये काही चुकीचं आहे असं मला काही वाटत नाही. म्हणजे एखाद्या वेळेस होतं ना, रोज आपल्याला असा कंटाळा येत नाही कामांना, पण एखाद्या दिवशी असा कंटाळा येतो, काहीच करावंसं वाटत नाही, नुसतं पडून शांत राहावंसं वाटतं. तर मी म्हणेन की त्या दिवशी आपण आरामही करायला पाहिजे. आपली बॉडी जे आपल्याला सांगते, आपलं शरीर जे आपल्याला सांगतंय, तर त्याचंही आपण नक्कीच ऐकायला पाहिजे. फक्त त्या दिवशी काय करायचं मग, ज्या दिवशी आपल्याला असं कंटाळवाणं वाटतंय, तर त्या दिवशी फक्त आपली जी महत्त्वाची कामं आहेत, म्हणजे मुलांना स्वयंपाक वगैरे करून शाळेत पाठवणं वगैरे, या गोष्टी महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत तेवढ्या फक्त करायच्या. आणि थोडाफार त्या दिवशी आपण आराम पण करायला हवा. आपलं शरीर जे आपल्याला सांगतं, तर ते पण काही सिम्प्टम्स असतात शरीराचे आपल्या हेल्दी राहण्यासाठी, तर ते आपण करायला हवं. तर इकडे आता मी संपलं आहे, जवळजवळ घासत आलं आहे. आणि सिंक वगैरे पण मी इथे घासत आहे. आणि इथे भिंतीवर आहे ना, थोडे भांडे घासताना थोडेफार उडालं होतं साबण वगैरे. तर तेही मी भिंतीवरचं थोडं वरचं इकडं घासून घेतलेलं आहे आणि सिंक आता घासत आहे. झालेले आहे आता इथे घासून वगैरे स्वच्छ. आणि मी आता हे सगळं धुवून घेत आहे, पाणी काढून घेत आहे स्वच्छ. तर इथे झालेलं आहे आता. आणि आता हा पाण्याचा माठ भरून ठेवत आहे आणि भांडे पण वरती उचलून ठेवत आहे, कारण मग चिऊ एक एक काढून खेळत. आणि आता चिऊ झोपलेली आहे, बघू शकताय तुम्ही. आणि स्वराज आल्याच्या नंतर मग त्याचं जेवण झालं आणि आता तो TV बघतोय थोडा वेळ. आणि मी करते इथे कपड्यांच्या घड्या झाल्याच्या नंतर मी त्याचा थोडाफार अभ्यास घेईल मग. तर तोपर्यंत त्याला TV बघू देते आता. आणि मला तुमच्याबरोबर थोडंफार असं म्हणजे मला काय वाटतं ते पण थोडंफार शेअर करायचं आहे तुमच्याबरोबर. तर बघा आता काय झालंय मोबाईलमुळे वगैरे. तर म्हणजे आपल्याला प्रत्येकाचं म्हणजे काय चालू आहे आयुष्यामध्ये, काय नाही तेच कळत राहतं. कारण बरेच जण कुठे गेले, आपल्या मैत्रिणी वगैरे कुठे गेले आपले, तर आपल्याला ते कळतं, कारण ते लगेच दुसऱ्या दिवशी वगैरे स्टेटस ठेवतात. ही सवय प्रत्येकालाच असते, त्यात काही वाईट नाहीये स्टेटस वगैरे ठेवणं. मीही ठेवते, तुम्हीही ठेवत असाल. पण मग यावरून एखाद्या वेळेस काय होऊ शकतं, मग आपले जे मिस्टर असतात घरातले वगैरे, तर त्यांना आपण म्हणतो बोलता बोलता की बघा ते कसे फिरायला जातात वगैरे, किंवा ते बघा कसे कपडे घेतात, हे करतात ते करतात नवीन नवीन. तर आपण असं आपल्या मिस्टरांना म्हणतो. आणि प्रत्येक जण माहिती का ज्याच्या त्याच्या जागेवर बरोबर असतो, व्यवस्थित असतो. तर ह्या गोष्टींमुळे घरामध्ये थोडाफार कलह होऊ शकतो. तर आपण कोण काय करतोय किंवा कोणाच्या आयुष्यात काय चालू आहे या गोष्टींपेक्षा आपण काय करू शकतो किंवा आपण कशी इम्प्रूव्हमेंट करू शकतो कोणत्याही गोष्टीमध्ये, तर ते आपण बघायला पाहिजे. आणि विनाकारण आपल्या मिस्टरांना किंवा आपल्या घरच्यांना त्रास नाही दिला पाहिजे या गोष्टी म्हणजे बोलून किंवा डिस्कस करून. कारण कसं आहे माहिती का, आपण तर दिवसभर घरामध्ये असतो, पण ते बिचारे दिवसभर बाहेर असतात, त्यांना कामं असतात बाहेरचे. आणि मग आपण या गोष्टींवरून त्यांच्यासोबत वाद वगैरे केले
किंवा बोललो आपल्या म्हणजे त्यांच्याबरोबर कलह झाला या विषयांवरून, आता काही सिली मिस्टेक्स आहेत ह्या, तर आपण अशा करायला नाही पाहिजे. व्यवस्थित समजून घ्यायला पाहिजे आपल्या जोडीदाराला. आपल्या घरी कलह होणार नाही या गोष्टीकडे आपणच लक्ष द्यायला पाहिजे, कारण जास्तीत जास्त घरामध्ये आपण असतो आणि घर कसं शांत राहील आपल्यावरच डिपेंड असतं सर्वस्वी. म्हणजे घरातली बाईवर सगळं घर आपलं डिपेंड असतं. म्हणजे पुरुष काय ते पैसे कमवतात, त्यांचं काम ते अगदी व्यवस्थित करतात, पण आपलं पण काम आहे की घरामध्ये व्यवस्थित लक्ष देणं. कोणाशीही आपण आपल्याला कम्पेअर केलं नाही पाहिजे किंवा आपल्या मिस्टरांना कोणाबरोबर कम्पेअर केलं नाही पाहिजे. जर आपल्याला वाटतंच आहे ना काहीतरी अजून थोडंफार आपलं इन्कम सोर्स वाढावा किंवा काही, तर आपल्यामध्ये जे काही कलागुण असतील, जे काही आपण करू शकतो, ज्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट आहे, तर अशा गोष्टी आपण, मग ते छोटी का असे ना गोष्ट, कोणती का असे ना, प्रयत्न चालू ठेवला पाहिजे. माझं म्हणणं हे आहे. मला काय वाटतं या गोष्टींबद्दल, काय तुमचे काय विचार आहेत? ज्या माझ्या महिला मैत्रिणी बघतायत, तर त्यांना मी म्हणेन की तुमचे काय विचार आहेत या गोष्टीवर, तर तेही मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि जुने लोक बोलतात बघा की घरामध्ये कलह झाला नाही पाहिजे, तर कलहाचं वातावरण असलं घरामध्ये तर तिथे लक्ष्मी टिकत नाही. तर मला तरी ते खरंच वाटतं. म्हणजे आता हे कसं आहे माहिती का, तर कोणाला वाटेल हे अति होतंय, पण अति नाही, ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा प्रश्न असतो, हा भाग असतो. मानलं तर सगळं काही आहे आणि नाही मानलं तर काहीच. म्हणेन की घरामध्ये थोडंसं शांततेचं वातावरण असायला हवं. आणि असं आहे सगळं. तर आता बोलता बोलता माझ्या कपड्यांच्या घड्या पण होत आलेल्या आहेत. तर इथे बसली आहे मी आता स्वराजचा अभ्यास घ्यायला. आल्यावर त्याचं जेवण वगैरे झाल्यावर त्याने टी व्ही वगैरे बघितला थोडा वेळ आणि त्यानंतर मग मी त्याचा इथं अभ्यास घेत आहे. तर बघा तुम्ही, मी इकडे अगोदर त्याच्या नोटबुक वगैरे सगळं चेक करत आहे, बुक्स वगैरे, आणि त्याला एका साईडला रीडिंग करायला लावलेलं आहे आणि त्याच्याकडे पण लक्ष आहे माझं आणि मी त्याच्या नोटबुक पण चेक करते. तर रोज मी अशा त्याच्या नोटबुक वगैरे चेक करत असते, काय शिकवलं काय नाही ते, आणि तोपर्यंत त्याला असा लेसन वगैरे एखादा रीड करायला देत असते. म्हणजे आपल्याला कळतं मग मुलगा आपला शाळेमध्ये काय चालू आहे त्यांच्या, काय नाही, तर ते असं आपल्याला कळतं. आणि फक्त अभ्यास कर म्हणून असं मागे पण नको लागायला मुलांच्या, थोडंफार त्यांच्या कलेने पण घ्यायला पाहिजे. तर त्यामुळे मी त्याला अगोदर टी व्ही बघू दिली होती आणि नंतर अभ्यासाला बसवलं, तर तोही एकदम फ्रेश मूडने अभ्यासाला बसलेला आहे. आणि त्याच्यानंतर मग तो जाईल क्लासला आणि क्लासवरून आल्याच्यानंतर मग सगळे मुलं इथे खेळतात. संध्याकाळी 7 वाजता आल्याच्यानंतर तो मग 7 वाजेपासून 8 साडेआठ वाजेपर्यंत बाहेर खेळतो आणि वरती आल्यावर मग त्याचा थोडाफार उरलेला जो काही अभ्यास असतो तो ते करतो. असं असतं. म्हणजे फक्त अभ्यास असं एवढं करून चालत नाही, तर थोडंफार त्यांच्या मनाने पण, मुलांच्या मनाने पण आपण घ्यायला पाहिजे. आणि खेळणं पण महत्त्वाचंच आहे, त्यामुळे ते फिजिकली पण स्ट्रॉंग राहतात. तर इथे घेतलेला आहे आता ॲबॅकसचा अभ्यास मी त्याचा घेत आहे आणि अगोदर तो बीड्सवर करून दाखवत आहे मला, ॲडिशन सबट्रॅक्शन वगैरे, आणि त्यानंतर मग आता त्याचे फिंगरवर मी त्याला विचारत आहे आणि त्यानुसार तो करून मला सांगत आहेत ॲन्सर वगैरे. आणि थोडंफार काही चुकलं त्याचं तर मग त्याला मी इथे सांगत पण आहे. तर आजच्या व्हिडिओचा एंड मी इथेच करते. आता घेत आहे स्वराजचा अभ्यास आणि चिऊ आहे झोपलेली. तर आज आपण स्वराज बरोबर व्हिडिओचा एंड करू, कारण तो आज आहे घरी. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय.